मुंबईतल्या वडाळ्यातल्या राम मंदिरामध्ये राम जन्माचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। पूजापाठ करत रामाला पाळण्यामध्ये घालण्यात आलं आणि रामाच्या जयघोषात हा सोहळा पार पडला। रामाचा पाळणा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता। रामनवमी निमित्तानं चंद्रपुरातील काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी प्रभू श्री रामाचं दर्शन घेतलं। शहरातील प्रसिद्ध काळाराम मंदिरात त्यांनी मनोभावे पूजा केली। यावेळेस बोलताना मतदार आपल्यालाच विजयी करणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली। पार्थ पवारांनी पुण्यातल्या बावधनमध्ये राम भक्तांसोबत महाप्रसादाचा आस्वाद घेतलाय। प्रचारादरम्यान पार्थ यांनी विठ्ठल मंदिरात दर्शन घेतलं। यावेळेस राम भक्तांनी त्यांना प्रसाद घेण्याची विनंती केली, तेव्हा रामनवमी निमित्त आयोजित भंडाऱ्यामध्ये त्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतलाय। पुण्याच्या तुळशीबागेतील राम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली। या पेशवेकालीन राम मंदिरात मध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये राम जन्मोत्सवाचा सोहळा साजरा झाला। पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक पंतसचिव राजवाड्यामध्ये राम जन्म सोहळा हा उत्साहात पार पडलाय। यावेळेस पारंपरिक पद्धतीने प्रभू श्री रामाची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर भोर संस्थानाचे राजेश राजे आणि सदस्यांच्या हस्ते जन्म सोहळा झाला। संस्थानाचे सदस्य पारंपरिक वेशभूषेत या सोहळ्याला सहभागी झाले होते। कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे भाविकांना अंबाबाईचं दर्शन आता घेता येत आहे। आज श्री रामनवमी निमित्त मंदिरात भाविकांची गर्दी लोटली होती। मंदिर परिसरात रामाचा पारा इथं श्री राम मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं। राज्यभरामध्ये रामनवमीचा जल्लोष पाहायला मिळालेला आहे। साताऱ्यातील चाफळमध्ये रामनवमी उत्साहात साजरी झाली। शहरातील राम मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनाला गर्दी केली। अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये राम जन्मोत्सव साजरा झाला। वाशिमच्या पोहरादेवीत रामनवमी निमित्त यात्रा भरवण्यात आलेली आहे। या यात्रेला देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले। पोहरादेवीतील रामनवमी यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। पुण्याच्या रायरेश्वरामध्ये हिंदवी स्वराज्य दिन उत्साहात साजरा झाला। श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे उदयनराजे भोसले यावेळेस उपस्थित होते। यामध्ये बांबू स्वराज्य मोहीम, औषधी वनस्पती अभियान, गाव तिथं रुद्राक्ष वृक्ष या पुस्तिकेचंही प्रकाशन, तसंच शिवकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान आणि स्वराज्य कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं।